जय शिवराय मित्रांनो, आज दिनांक 21 डिसेंबर 2024 माझी दुर्गवेड आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गड किल्ल्यांवरती फिरत असतो। आजचा जो किल्ला आहे तो 13वा किल्ला असेल या सिरीज मधला आणि आपण लिंगाणा या रायगडच्या उपदुर्गांपैकी एक येणाऱ्या किल्ल्यावरती आज रात्री जाणार आहोत। मी आता हा व्हिडिओ माझ्या ऑफिसमध्ये बसून शूट करत आहे। त्याचं कारण असं आहे की लिंगाणा हा एक काळजाला धडकी भरवणारा किल्ला आहे। एक उंचच उंच जाणारा असा तो सुळका आहे, ज्याच्यावरती आज कोणते तटबंदीचे किंवा दुसरे किल्ल्याचे जे अवशेष असतात असे काही अवशेष आज तिथे शिल्लक नाही आहेत, पण तो उंचच उंच जाणारा धडकी भरवणारा असा किल्ला आहे। त्या किल्ल्यावरती आज जाण्याचं आम्ही योजना आखली आहे आणि आज संध्याकाळी त्या किल्ल्यावरती जाणार आहोत। रायगड हे जर राजगृह असेल तर लिंगाणा हे कारागृह आहे। लिंगाणाचा उपयोग कारागृह म्हणून त्या काळात केला जायचा। त्याचं कारणच असं आहे की तो इतका उंच आहे आणि इतका कठीण, इतका अवघड आहे तो चढणं की फक्त तिथं वारावरती जाऊ शकतो आणि त्या गडावरनं पाणीच फक्त खाली येऊ शकतं, असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे। सह्याद्रीची सैर करणं एवढं सोपं नाही। सह्याद्रीची सैर कोण करू शकतं? सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात, एक वाघ, एक वारा आणि मराठी। त्याच हिमतीने आज आम्ही लिंगाणा सर करायला जाणार आहोत। लिंगाणा सर करणं इतकं सोपं नाहीये, कारण लिंगाणाची वाट ही खूप खडतर वाट आहे आणि रॅपलिंगचा तसेच रॉक क्लाइम्बिंगचा अनुभव असल्याशिवाय लिंगाण्यावरती जाणं महाकठीण आहे। कठीण म्हणत नाही मी, महाकठीण आहे। कारण बोराट्याची नाळ उतरून जात असताना आणि परत लिंगाणा सर करत असताना खूप सारे दमछाक होते आणि त्यामुळं लिंगाणा सर करणं तितकंसं सोपं नाही। वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षात असताना महाराजांनी रायरेश्वरावरती स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर पहिला किल्ला घेतला, तो म्हणजे प्रचंडगड, म्हणजेच आपला तोरणा। तोरण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा लिंगाणा किल्ला जो आज आपण बघायला जाणार आहे, त्या लिंगाण्याने सुद्धा जेव्हा महाराजांनी तोरणा घेतला तेव्हा एक जयघोष करत हर हर महादेवच्या ज्या घोषणा महाराजांच्या मावळ्यांनी दिल्या असतील, महाराजांनी दिल्या असतील, ते नक्कीच ऐकल्या असतील आणि त्या जयघोषात आपला सुद्धा त्यांनी खारीचा वाटा उचललेला असणार असा हा लिंगाणा। अशी कोणती मोहीम नाही की जी लिंगाण्याने पाहिली नसेल। लिंगाण्यावरून आपल्याला राजगड देखील दिसतो। जेव्हा महाराजांनी तोरण्यावर सापडलेला खजान्याचा वापर करून राजगड किल्ला बांधला, त्याची सगळी लगबग, त्याचं बांधकाम असेल, त्याची चालणारी तिथली धामधूम धावपळ असेल, ही सगळी लिंगाण्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली असणार। त्यानंतर महाराजांचा राजगड किल्ला उभा राहिला, राज्यकारभार चालू लागला, हळूहळू एक 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 मोहिमा फत्ते होत चालल्या। त्यानंतर स्वराज्यावरती चालून येणारं संकट अफजल खानाच्या रूपात असेल, त्यानंतर शाहिस्तेखानाच्या रूपात असेल किंवा आणि कोणती कोणती जसं की पुरंदरचा वेढा असेल, पुरंदरचा झालेला तह असेल, असे अनेक प्रसंग पाहणारा आणि त्याची साक्ष देणारा असा हा लिंगाणा आहे। आणखी एका गोष्टीचा लिंगाणा साक्षीदार आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांचा झालेला राज्याभिषेक। 6 जून 1673 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि राजे छत्रपती झाले। त्या संपूर्ण सोहळ्याचा साक्षीदार जोपर्यंत चंद्र सूर्य तारे या आसमांतात आहेत तोपर्यंत राजाची कीर्ती ही अशीच टिकून राहणार आहे आणि उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। अशी ही घटना, जी इतिहासातली खूप मोठी घटना, जी 6 जून 1673 रोजी झाली, त्या घटनेचा स्वतः साक्षीदार कोण असेल तर तो लिंगाणा आहे। जेव्हा हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा जेव्हा रायगडावरती झाल्या, तेव्हा मन भरून ती घटना पाहण्याचं काम लिंगाण्याने केलेलं आहे। लिंगाण्याने रायगडला काय सांगितलं माहितीये? स्वराज्याचा जो तू राज्यकारभार चालवशील
तो चालवणं सोपी गोष्ट नाहीये. असा राज्यकारभार चालवत असताना दुष्ट शक्तींना शिक्षा देण्यासाठी तू मागे पुढे हटू नकोस. आणि दुष्ट शक्तींना शिक्षा देऊन एक जरब बसवणं तितकंच गरजेचं आहे. आणि ती जरब बसवण्यासाठी मी तुझ्या बरोबर तुला मदत करेन. आणि लिंगाण्याने सांगितलं की हे रायगडा, तू ज्या ज्या दुष्ट शक्तींना शिक्षा देशील त्यांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तू माझ्याकडे पाठव. लिंगाण्यावरती वर चढून गेल्यावरती एक कोठार आहे बरं का. आणि त्या कोठारामध्ये काय करतात तर या कैद्यांना जी शिक्षा दिलेली असते ना त्यांना तिथं शिक्षा भोगण्यासाठी ठेवलं जायचं. पण त्या जागेमध्ये जात असताना उद्या व्हिडिओमध्ये कळेल की काय परिस्थिती आहे तिथली. त्या काळात कैद्यांना वरती चढवलं जायचं आणि खाली येताना दोर कापले जायचे. कैदी अनेक दिवस तिथं थंडी, वारा, पाऊस सगळ्यांचा प्रतिकार करत 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 स्वतःच्या मरणाची वाट बघायचा. असे कित्येक कैदी तिथं टाचा घासून मेले असतील. कित्येक कैदी भुकेच्या आर्त हाकेने मेले असतील. आणि कित्येक कैद्यांनी आपलं मानसिक संतुलन बिघडून वरून उड्या टाकून जीव दिलेला असणार आहे. असा हा लिंगाणा आहे. चला तर मग लिंगाणा सर करायला भेटूयात पुढच्या भागात लिंगाणा फोर्ट पार्ट 2 मध्ये. जय शिवराय.